ऐका ना, जून महिन्यामध्ये आईनं इथे हळदीचे कंद लावलेले होते आणि आता तुम्ही बघत असाल माझ्या पाठीमागे हळद किती उंच झालेली आहे, पानं मोठी झालेली आहेत हळदीची आणि काही ठिकाणी फुलं सुद्धा यायला लागलेली आहेत। साधारण 4-5 महिन्यानंतर ही पानं पूर्णपणे सुकली की ती हळद काढण्यायोग्य होते। त्यानंतर आम्ही ती हळद काढून थोडं सुकवतो तिला, त्यानंतर हळकुंड्यासाठी वेगळी काढून ठेवतो। काही कंद असतील पुढच्या वर्षी लावण्यासाठी ते वेगळे करून ठेवतो आणि बाकीच्याची आम्ही पूड करतो। आणखीन एक गोष्ट करतो ती म्हणजे ओल्या हळदीचं लोणचं घालतात आमच्याकडे, खूप छान लागतं आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं असतं। ही बघा इथे हळद दिसते आहे तुम्हाला, जे कोंब लावलेले होते त्याला नवीन फुटलेली हळद आहे, अजून ही हिरवी आहे आणि त्याला आणखीन छोटे छोटे कोंब फुटतात, ह्याची अजून वाढ होईल। ही हळदीची पानं अँटीऑक्सिडंट असतात आणि खास करून कोकणामध्ये मोदक किंवा पातोळे या हळदीच्या पानांमध्ये आम्ही वाफवून ते खातो। त्याचबरोबर जेव्हा खोकला किंवा सर्दी होते अशा वेळेला जेव्हा काढा बनवतो तर त्या काढ्यामध्ये सुद्धा हळदीचं थोडं पान तोडून टाकलं की त्याच्यामुळे खोकला कमी होतो। तुम्हाला हळदीच्या पानांचे आणखीन काही वेगळे गुणधर्म आणि उपयोग माहिती असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा।